आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी अर्थातच पहलगाम हल्ल्यासंदर्भातली। पहलगाम सोबतच काश्मीरच्या घाटीत रक्ताचा सडा पाडण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन समोर आलाय। मात्र किती पर्यटन स्थळ दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती, कुठे कुठे हल्ले केले जाणार होते, जाणून घेऊ। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। पहलगाम हल्ल्यात नवा ट्विस्ट। दहशतवाद्यांचा प्लॅन सामच्या हाती। पहलगाम हल्ल्यानंतर कुठे गेले दहशतवादी? पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठा ट्विस्ट समोर आलाय। दहशतवाद्यांना फक्त पहलगामच नाही तर जम्मू काश्मीरमधील इतरही पर्यटन स्थळावर रक्ताचा सडा पाडायचा होता। मात्र सुरक्षा दलाच्या चोख बंदोबस्तानं त्यांना हे शक्य झालं नाही। या हल्ल्यासाठी पाकनं दहशतवाद्यांना शस्त्र पुरवल्याचीही माहिती आहे। मात्र पहलगाम हल्ल्याआधी हे दहशतवादी कुठे लपून बसले होते, त्यांनी भारतात घुसखोरी कधी केली, या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे। हल्ल्याच्या 7 दिवस आधीच दहशतवादी पहलगाममध्ये आले। एकाच वेळी 4 ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता। त्यापैकी बैसरन, आरू व्हॅली, अम्युजमेंट पार्क, बेताब व्हॅलीमध्ये रेकी करण्यात आली। सुरक्षा कडक असल्यानं इतर 3 ठिकाणी हल्ला टळला। पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये संशयितांना ताब्यात घेण्यात आलं। हल्ल्याबाबत जवळपास 2,500हून अधिक संशयितांची चौकशी झाली। त्यात एनआयएनं 80 स्थानिक कामगारांची चौकशी केली, ज्या चौकशीतून धक्कादायक खुलासेही समोर आले। 4 स्थानिक कामगार पाकिस्तानी दहशतवाद्यांना रेकीसाठी मदत करत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र दहशतवाद्यांच्या आकांनी त्यांना काय निर्देश दिले होते, पाहूया। शस्त्र माहिती देण्यासाठी कमी वर्दळीची जागा निवडा। स्मशानभूमी आणि उद्यानात रचला जायचा प्लॅन। शस्त्र ठरलेल्या वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष नियोजन। दहशतवाद्यांना हातात घड्याळ आणि पायात बूट घालण्याचे निर्देश। शस्त्रास्त्र ड्रॉप करण्यापूर्वी सांकेतिक भाषेचा वापर। इस्लामिक पोशाख परिधान न करण्याच्या सूचना। शस्त्र ठेवण्याची जागा निवासस्थानापासून दूर ठेवण्याचे निर्देश। दहशतवाद्यांनी पहलगामसह इतर ठिकाणीही विध्वंस घडवून आणण्याचा प्लॅन रचला होता। मात्र दहशतवाद्यांचे हे नापाक इरादे भारतीय लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेनं ध्वस्त झाले। आता भारतीय लष्कराच्या रडारवर आहेत ते या दहशतवाद्यांचे आका। ते कोणत्याही बेळात लपलेले असू दे, त्यांना शोधणार आणि ठोकणार, कारण ये नया भारत है। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। आताची सगळ्यात मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी देखील पाकिस्तानला इशारा दिला। पहलगाम हल्ल्यातील प्रत्येक दहशतवादाला शोधून ठेचणार असल्याचा इशारा शहांनी दिलाय। हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तान विरुद्ध कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल असंही शहांनी म्हटलंय। मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है। हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा। और अगर कोई एक कायराना हमला कर ये समझता है कि हमारी बड़ी जीत है, तो एक बात मन से समझ लीजिए, ये नरेंद्र मोदी सरकार है, किसी को बख्शा नहीं जाएगा। तर इकडे पीओके ताब्यात घ्या, दहशतवाद संपवा। खासदार असदुद्दीन ओवैसींनी ही मागणी केली आहे। दहशतवाद्यांच्या घरात घुसून बसा, दहशतवाद संपवा, पीओके ताब्यात घ्या, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले। इसमें नरेंद्र मोदी वो जो लॉन्चिंग पैड्स की जमीन को हासिल कर लेते, जहां से लॉन्च पैड्स होते वो टेररिस्ट के, वो आप उसको ले लेते। अब आप जब ये आपकी न्यूज अगर सही है तो बहुत अच्छा है, हमको जाके वहां पे ले लेना चाहिए। मेरे को नहीं मालूम आपके ऊपर आप बोल रहे खाली करके चले गए, तो खाली करके चले गए तो फिर हम जाके बैठना वहां पे और छोड़ना नहीं। अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना।
भारताला हवा असलेला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी हाफिज सईदला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. हाफिजसाठी काय करतंय पाकिस्तान बघा. भारताच्या लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानला चांगलाच घाम फुटलाय. पाकिस्तानी लष्कर आणि ISIनं भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली. हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले. 4 किलोमीटर पर्यंत CCTVतून नजर ठेवण्यात येते. याशिवाय ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पाळत ठेवण्यात येते. पाकिस्तानी लष्करानं हाफिजला कुठेही न जाण्याची कडक सूचना दिली. लष्कर तोयबाचा संस्थापक हाफिज सईद हा 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड आहे. संयुक्त राष्ट्रांनी त्याला जागतिक दहशतवादी घोषित केलंय. त्यामुळे जगातल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत त्याचं नाव अव्वल आहे. त्याला जेरबंद केल्यास पाकिस्तानचं बिंग फुटणार आहे. त्यामुळे त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पाकिस्तानचा आटापिटा सुरू आहे. हाफिजसाठी पाकिस्ताननं काही बंकर्सही तयार ठेवल्याची माहिती समोर येते. भारतानं हल्ला केल्यास हाफिज या बंकर्समध्ये दडवून बसण्याची शक्यता आहे. तर इकडे पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड तपास करणारी NIA जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये NIAनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली आहे. जवळपास 100हून अधिक ठिकाणी NIAनं कारवाई केली आहे. NIA प्रमुख सदानंद दाते यांनी पहलगाम मधल्या बैसरनमध्ये हल्ला झालेल्या घटनास्थळाची ही पाहणी केली आहे. त्यांच्यासोबत NIA आणि जम्मू काश्मीर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी होते. NIAच्या पथकानं कालही बैसरण व्हॅलीत पाहणी केली. संशयितांची दिवसभर चौकशी करण्यात आली. भारताला पहलगाम हल्ल्यात मोठे पुरावे मिळालेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान विरोधात मोठी रणनीती आखली आहे. वाकड्यांची जमीन, पाणी आणि हवेतही कोंडी केली आहे. भारताची रणनीती नेमकी काय आहे बघूयात. भारताचा प्लॅन 1 घाव 3 तुकडे. जमीन, पाणी, हवेतही पाकिस्तानची कोंडी. भारताचा स्ट्राईक, पाक कंगाल होणार. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं वेगवेगळ्या आघाड्यांवर पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केली. आधी सिंधू करार रद्द करत पाकिस्तानला तगडा झटका दिलाय, तर दुसरीकडे वाघा आणि अटारी बॉर्डर बंद करत देशातून पाकिस्तानी नागरिकांची हकालपट्टी केली. हे कमी होतं की काय? आता भारतानं थेट पाकिस्तानची हवाई कोंडी केली आहे. त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे पाहूया. हवाई हद्द बंद केल्यानं पाकिस्तानला दरमहा $2,28,00,000 तोटा. थायलंड, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, मलेशिया प्रवासाला वेळ लागणार. दक्षिण आशियाई देशांसाठी चीन, थायलंड मार्गे जावं लागणार. प्रवासाचा खर्च वाढल्यानं पर्यटक घटण्याची शक्यता. पाकिस्तानचा दक्षिण आशियाई आणि आग्नेय आशियाई देशांसोबतचा व्यापार मंदावण्याची शक्यता. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारतानं पाकिस्तानला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली. आतापर्यंत भारतानं वेगवेगळे स्ट्राईक करत पाकिस्तानला रडकुंडीला आणलंय. सिंधू जलकराराला स्थगिती देत पाकिस्तानची पाणी कोंडी. वाघा अटारी बॉर्डर बंद करून दुसरा धक्का दिला. पाकिस्तानी उच्चायुक्तांना देश सोडण्याचे आदेश दिले. पाकिस्तानी यूट्यूबरचे अकाउंट हटवले. लष्कराला खुली सूट देऊन युद्ध सज्जतेचे संकेत दिलेत. वॉटर स्ट्राईक नंतर भारतीय विमानांसाठी पाकिस्तान सरकारनं हवाई हद्दबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र आता भारतानंही पाकिस्तानला जशास तसं नव्हे तर त्यापुढे जाऊन उत्तर दिले. त्यामुळे पाकिस्तान केवळ पाण्यावाचून नव्हे तर आता आर्थिक कोंडी झाल्यानं पैसाठी तडफडल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढच्या बातमीकडे. एअर स्ट्राईक नंतर आता पोस्टल सेवाही बंद करण्याच्या विचारात भारत आहे. पाकिस्तानला जाणारी शिपिंग लाईन्स पाकिस्तानसाठी पोस्टल सेवा बंद करण्याचा विचार करते. भारताकडनं लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान विरोधात आणखी एक कारवाई भारत करणार आहे. इकडे ध्रुव हेलिकॉप्टर आता वायुसेनेच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहे आणि त्यामुळे दहशतवाद्यांना धडकी भरली आहे. ध्रुव हेलिकॉप्टरमुळे दहशतवाद्यांचा सुपडा साफ करण्यास मदत होईल. त्यामुळे पाकिस्तान्यांची झोप उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढतोय आणि त्यातच आता उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय वायुसेना 2 मे रोजी ऐतिहासिक चाचणी घेणार आहे. शहाजहानपूर येथील गंगा एक्सप्रेसवेवर बांधलेल्या 3.5 किलोमीटर लांबीच्या हवाई पट्टीवर वायुसेना आपली ताकद आजमावणार आहे. या मोहिमेत वायुसेनेची सर्वोत्तम प्रगत अशी लढाऊ आणि वाहतूक विमानं उड्डाण आणि लँडिंग करतील. यात राफेल, जग्वार, मिराज, सुखोई 30, MKI, MiG-29, Mi-17 V5 हेलिकॉप्टर यांचा समावेश असेल. पुढच्या बातमीकडे वळूयात. भारताला युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्तानची आता घाबरगुंडी उडाली आणि तर धास्तावलेल्या पाकिस्तानची नजर आहे भारताच्या समुद्राकडे. मात्र त्याची कारणं काय आहेत? भारत कोणत्या शस्त्रांमुळे पाकिस्तान बेचिराख करू शकतो? बघूया. नौदलाची गर्जना, पाकिस्तानचा थरकाप. दहा सेकंदात पाकिस्तानचा खेळ खल्लास. भारताचा खतरा, पाकच्या समुद्राकडे नजरा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झालाय. त्यामुळे युद्धाच्या भीतीनं पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. तर आता पाकिस्ताननं उसना उसान आणून अरबी समुद्रात युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. मात्र भारताच्या युद्धनौकांच्या सरावानं पाकिस्तानची धडकी भरली आहे. तीन मेचा पाकिस्ताननं इतका धसका का घेतलाय पाहूया. 3 मे 1999 पाकनं कारगिल युद्ध छेडलं, पण भारताकडून दारुण पराभव झाला. 3 मे पासून युद्ध भडकण्याची पाकिस्तानला भीती आहे. पाकच्या युद्ध सरावापासून 85 नॉटिकल मैलावर भारतीय नौदलाचा सराव सुरू आहे. भारतीय युद्धनौकांमधून मिसाईल फायरिंगचा सराव सुरू आहे. भारताच्या युद्ध सरावानं पाकिस्तान बिथरलाय. कारण पाकड्यांना भारताच्या क्षमतेची चांगलीच माहिती आहे. पाहुयात भारताच्या ताफ्यात कोणत्या युद्धनौका आहेत. INS विक्रांत 40 फायटर विमानं वाहून नेण्याची क्षमता आहे. MiG-29K लढाऊ विमान आणि 10 कामो KA-31 हेलिकॉप्टर सज्ज आहेत. INS विक्रांतवर विनाशकारी ब्रह्मोस तैनात आहे. INS कोलकाता शत्रू राष्ट्रांच्या मिसाईलचा विनाश करण्याची क्षमता आहे. युद्ध सज्ज सी किंग आणि ध्रुव हेलिकॉप्टर तैनात आहे. अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर आणि ब्रह्मोस मिसाईल देखील तैनात आहे. INS विशाखापट्टणम समुद्रात 45 दिवस राहण्याची क्षमता आहे. सी किंग हेलिकॉप्टर आणि अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर तैनात आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल देखील विनाशिकेवर तैनात आहे. INS मुर्मुगाव 300 नौसैनिकांची राहण्याची व्यवस्था आहे. 16 ब्रह्मोस अँटीशिप मिसाईल सज्ज आहे. याशिवाय अँटी सबमरीन रॉकेट लॉन्चर्स आणि हेलिकॉप्टरही तैनात आहेत. INS चेन्नई 6 प्रकारचे अत्याधुनिक सेन्सर्स आहेत. 16 ब्रह्मोस हे विध्वंसक क्षेपणास्त्र तैनात आहे. INS चेन्नईवर ध्रुव हेलिकॉप्टर देखील तैनात आहे. कुरापतखोर पाकिस्तान भारताविरोधात लढण्याची दरपोक्ती करत असला तरी बलाढ्य भारतामध्ये पाकिस्तानचा शेवट करण्याची ताकद असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. हा एक संदेश आहे पाकिस्तानला की आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत आणि INS विक्रांत टेरिटोरियल वॉटर्समध्ये पाकिस्तानच्या एकदम जवळ आहे आणि ही जी फायरिंग होते आहे ही जस्ट ॲट 85 नॉटिकल माइल्स म्हणजे जवळजवळ 150 किलोमीटर्स पाकिस्तानाहून दूर आहे. आता पाकिस्तानचे दिवस भरले. त्यामुळे पाकिस्ताननं कितीही आदळापट केली तरी भारतीय युद्धनौकांसमोर 10 सेकंदही टिकाव धरू शकत नाही. त्यामुळे पोकळ धमक्या देणाऱ्या पाकड्यांचा पराभव होणार हे निश्चित. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी पाकिस्तानला धडकी भरवणारी बातमी. कारण INS सुरत अगदी पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलंय आणि कराचीपासून एवढ्या जवळ INS सुरत दाखल झाल्यानं पाकिस्तानचे धाबेदण आणले. गुजरातच्या हाजी बंदरावर INS सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी दाखल झाली आहे. पाकिस्तानला आता धडकी भरली आहे कारण अतिशय जवळ कराचीपासून युद्धनौका आहे, विनाशिका आहे.
भारतीय नौसेना का डिस्ट्रॉयर श्रृंखला में आता है, जिसका जो मल्टी मिशन के लिए होता है, चाहे जो हमारा टारगेट हो, चाहे पनडुब्बी हो या दुश्मन का जहाज हो या दुश्मन का एयरक्राफ्ट हो, उन सबको ये इसमें इतनी क्षमता है कि उन सबको टारगेट कर सकता है। भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना अमेरिकन संरक्षण मंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली आहे। पहलगाम हल्ल्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। यावेळी अमेरिका भारतासोबत एकजुटीनं उभा असल्याचं आश्वासन देण्यात आलंय। यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस के जयशंकर यांनी UNSC सोबत फोनवरून चर्चा केली होती। भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेले पाकिस्तानमधील नेते वारंवार अणुबॉम्बची धमकी देतात। मात्र कंगाल असलेला हा देश पोकळ धमकी देतोय। याच पार्श्वभूमीवर पाकमधील अण्वस्त्रांबाबत एक रिपोर्टही समोर आलाय, बघूया। पाकच्या अण्वस्त्र केंद्राची पोलखोल। पाकिस्तानकडे 172 अण्वस्त्र। कराची जवळ एअरबेसवर लपवली अण्वस्त्र। आज इंडिया और पाकिस्तान के बॉर्डर्स पे टेंशन है, एक खतरा मंडला रहा है। फिक्र करने की ज़रूरत नहीं है। अल्लाह ताला ने पाकिस्तान को और पाकिस्तानियों को और पाकिस्तान की अफवाज को इतनी ताकत दी है कि वो दुश्मन का हर वार का मुकाबला कर सकते हैं। पाकिस्तान का कोई भी दुश्मन पाकिस्तान पर हमला करते वक्त 10 बार सोचेगा तो उसकी वजह यह है कि अल्लाह ताला के फजल से पाकिस्तान आज एक एटमी कुव्वत है। पाकिस्तान के पास एटम बॉम्ब है। पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची दरपोक्ती। महागाईनं त्रस्त, कर्जामध्ये डुबलेला पाक कंगाल झालाय, तर दुसऱ्याच्या दयेवर जगणाऱ्या या देशाचे नेते मात्र अणुबॉम्बच्या बाता करून पोकळ धमकी देतायत। मात्र आता तर पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा कुठे लपवण्यात आलाय हे जगासमोर जाहीर झालंय। फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्टच्या एका रिपोर्टमध्ये ही सगळी गुपितं उघड झाली आहेत। पाकिस्तान अण्वस्त्र बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विखंडन सामग्रीचं उत्पादन करतोय। दरवर्षी 14 ते 27 अधिक अण्वस्त्र बनवू शकेल या दिशेनं हा देश काम करतोय। या अहवालानुसार 2023 मध्ये पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रांचा साठा होता। आता ही संख्या 172 झाली आहे। भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत। पाकिस्तान अण्वस्त्र पोहोचवण्यासाठी मिराज 3 आणि मिराज 5 सारख्या लढाऊ स्क्वॉड्रनचा वापर करतो। त्यांनी ही विमानं कराची जवळच्या मसरूर तळावर तैनात केली आहेत। याच हवाई तळांवर अण्वस्त्रांचा साठा लपवल्याचं अहवालात म्हटलंय। पाकिस्तानकडे 6 अणुसक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे। अब्दाली, गझनवी, शाहीन 1A, नस्र, घौरी आणि शाहीन 2 अशी त्यांची नावं आहेत। शाहीन 3 आणि अब्दालीवर काम सुरू आहे। या अहवालात 5 क्षेपणास्त्र तळांबद्दलही सांगण्यात आलंय। त्यामध्ये ॲक्रो गॅरिसन, गुजरावाला गॅरिसन, कुजदार गॅरिसन, पानो अकिल गॅरिसन आणि सरगोधा गॅरिसन यांचा समावेश आहे। वेळोवेळी पाकिस्तान हा भारताला या न्यूक्लिअर वेपन्सच्या आधारावरच इनडिरेक्टली त्या ठिकाणी धमकी देत असतो। पण खऱ्या अर्थानं जर न्यूक्लिअर वॉर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणारच असेल तर भारत हा पाकिस्तानपेक्षा कितीतरी वरचढ आहे। मुळातच भारताकडे असणारी सर्व्हिलन्स सिस्टम, त्याचबरोबर भारताकडे असणारी न्यूक्लिअर तिकडी म्हणजेच जमिनीवरून हवाई मार्गानं त्याचबरोबर समुद्राच्या मार्गानं सुद्धा पाकिस्तान विरुद्ध आपण न्यूक्लिअर वेपन्स दागू शकतो। वीज बिल, पेट्रोल, डिझेल, डाळ, तांदूळ आणि इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे पाकिस्तानातली जनता त्रस्त आहे। दरवर्षी पाकिस्तान, चीन आणि इतर अरब देशांकडे मदतीसाठी हात पसरतो। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF आणि जागतिक बँकेच्या कर्जाचा डोंगर पाकिस्तानवर आहे। त्याची परतफेड करण्याची क्षमताही त्यांच्यात नाही। देश भिकेला लागलेला असतानाही पाक अणुबॉम्ब निर्मितीचं काम थांबवत नाहीये। त्यामुळे आता पाकिस्तानच्या पोकळ वल्गनांना थेट हल्ल्यानं उत्तर देण्याची वेळ आली आहे। रिपोर्ट, साम TV न्यूज।